नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज. मी केशव जाधव. आज आपण उभा आहे दहिवडी फलटण रोडवरती कलिंगड चौक म्हणजेच शिंगणापूर फाटा या ठिकाणी. तुम्ही बघू शकत असाल आमच्या मान तालुक्यामध्ये पारंपरिकरित्या केला जाणारा शेतीला जोड व्यवसाय किंवा प्रमुख व्यवसाय म्हणून जे धनगर बांधव करतात तो मेंढी पालनाचा व्यवसाय आहे. या ठिकाणी जे काही मेंढी पालक आहेत त्यांच्या राम राम मामा, कुठं आलाय? शिवरीसनं. किती बकरे आहेत तुमची? 300 आहेत. थोडं मोठ्या आवाजात बोला म्हणजे आपल्या बघणाऱ्याला ऐकाय जाईल. तर हे 300 बकरे सांभाळण्यासाठी तुमची किती जणांची टीम आहे, म्हणजे किती लोक लागतात त्याला? 5 जण लागते. 5 जण लागते ते. आणि जिथं दिवस मावळल तिथंच तुम्ही मुक्काम करता का घरी घेऊन जाता ह्यांना? जिथं दिवस मावळल तिथंच थांबता जिथं दिवस मावळल तिथं. आणि बाबा तुमचं वय किती असेल आता? 50 वर्ष वय. आणि वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही बकरी राखताय? आम्ही 12 वर्षापासून. वयाच्या 12 वर्षापासून. तुमचं शिक्षण किती झालंय? शिक्षण नाही. ओके. आणि तुम्हाला पोरं बाळ वगैरे किती आहे? ती 2 आहे. ती मुलगा मुलगी का? एक मुलगा आणि एक मुलगी. लग्न झाले का दोघांची? मुलीच झाले. ओके. मुलगा किती वर्षाचा आहे? 17 वर्ष. ओके. तो काय करतो? पुण्याला आहे. शिक्षणासाठी का नोकरीला आहे? नाही, शिक्षणासाठी. काय शिक्षण घेतोय तो पोरगा? ते आता ITI आहे. ओके. तर आता तुम्ही 300 बकऱ्या पाळताय, पोरग्याला ITIचं शिक्षण देताय, तर पोरग्याला शाळा शिकवावी असं का वाटलं तुम्हाला? ही धंदा करू नये असं वाटलं, म्हणजे ही धंदा करीतच नाही ना. हा. म्हणजे आता चालूच्या जीवनशैलीप्रमाणे ह्या धंद्यामध्ये कष्ट खूप आहे. कष्ट ही पिकवायचं तुमच्या हातात आहे. म्हणजे 300 बकऱ्याचे तुम्ही 900 सुद्धा करू शकता स्वतः सांभाळून, परंतु त्याचा दर ठरवायचं तुमच्या शेतकऱ्याच्या हातात नाही. ओके. तर यंदा कसा काय आपल्या भागाला पाऊस काळ कमी आहे, काय काय अडचणी येतात ह्या मेंढी पालनामध्ये? काय त्याला पाणी नाही, पाणी टपानं पाजायला लागते. टपानं टँकरनं वगैरे कुठेतरी पाणी ऍडजस्टमेंट करून असे बोरवर ह्याच्यावर पाजायचं. हा. तर मामा, महत्वाचा प्रश्न, ह्या कुठल्या जातीच्या मेंढ्या आहेत? त्या आपल्या माडगाळ मधल्या आहेत. तर ह्याला माडगाळ जातीला मागणी कशी काय आहे? मागणी आहे की त्याला 12 ते 15 पर्यंत मागणी असते. 12-15 पर्यंत. आणि चांगली सांभाळली तर आता काय जण म्हणजे बंदिस्त फार्म पण करू लागलेत आणि प्रचंड मागणी असणारा धंदा आहे. म्हणजे मटणाचा दर असं तुम्हाला कळतंय असं कधी कमी झालेत का की बाबा 10 रुपये किलो मटण होतं 9 झाले किंवा 8 झाले? कमी नाही झाले. श्रावण येऊ नाही तर भाद्रपद कुठला पण महिना असो. ओके. 700 रुपये आहे मटण. 700 रुपये किलो मटण आहे आता. आणि ह्याची विक्री मामा कशी करता तुम्ही? विक्री काय पोकर ऐकायचं, म्हणजे बकरं जास्त नाही तसं नाही, बकरं जिंकणार की, पण तुमच्या इथं घरी येऊन नेत्यात व्यापारी का तुम्ही बाजारला नेता गरज पडेल अशी? ओके. तर आता बऱ्यापैकी आता तुमचा पोरगा तुम्ही ITIला लावलाय, परंतु माझ्या सुद्धा घरी 10 शेळ्या आणि 7-8 गाय आहेत HFच्या. आता जरी चांगले कपडे घातले असले तरी. तर ह्या तरुण पिढीला म्हणजे नोकरी तरी काय आहे, घरी जाताना टिकटीला पैसे आपणच द्यावं लागतं. त्याची बायको किंवा लग्न यावं केलं तर फ्लॅट घ्यायचा म्हणलं तर डिपॉझिटला पैसे सुद्धा आपणच घरनं देतोय. तर ह्या तरुणांना, नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याचाल ह्या मेंढी पालनात? कसा काय व्यवसाय कष्टाने केला तर? बरोबर आहे. म्हणजे शेतीमध्ये असणाऱ्याची लग्न यावं होत नाही. दुसरं ताई साहेब, ताई तुमचं नाव काय? ओके, असू द्या. तर मित्रांनो, फक्त लगीन यावं, पोरं मार्गाला लागावीत म्हणूनच नोकरीला लावायचे, नाहीतर मेंढी पालन हा परवडण्यासारखा धंदा आहे. मामा, तुम्हाला शेवटचा महत्वाचा प्रश्न, या मेंढी पालन व्यवसायामधनं तुम्ही काय काय कामं केली ते आतापर्यंत? काय काम म्हणजे आपले कुठं विहीर पाडली, कुठं माती भरली. खरेदी वगैरे? खरेदी नाही घेतली. मुलीचं लग्न केलं. खरेदी जरी नसली केली तरी आता ही 300 बकरे म्हणलं तरी जवळजवळ तिघाची मिळून. ओके. आणि आता तुम्हाला तुमची पण बकरी आता इकडे तिकडे जायला बघते. ते पलीकडे एक दादा आहे, त्याची पण भूमिका जाणून घेतो. आवताय चॅनल आम्ही इथलंच आहे, मान तालुक्यातलं. आपल्या जो व्यवसाय आहे त्याची प्रतिष्ठा वाढावी. शहरात जाऊन तरी घरनंच पैसे द्यावं लागतं का नाही तर लागत. मी बी IT कंपनीत होतो पुण्यात कामाला. दादा इकडे थोडं तोंड करा, ब्लर होतोय उन्हानं. दादा नाव काय तुझं? धनंजय. दादा कुठं आलाय तुम्ही? ओके. किती दिवसापासून तुम्ही ही मेंढर राखताय?
आता चांगली 20 वर्ष झाली. 20 वर्षापासून हे मेंढी पालन करताय. तर काय संदेश द्याल बघणाऱ्याला आमच्या, आता जो तो नोकरीच्या मागे पळतोय? मस्त पळत ते, पण आता काय करायचं, ते आम्हाला व्यवसाय पहिल्यापासून आम्ही त्यात शिरलोया. त्याच्यामुळे आता कसं आहे, शाळा शिकलो नाही. किती बकरी आहेत दादा तुमची? त्याच्या ती 60-65 आहेत. 65 बकऱ्यातनं वर्षाला सरासरी किती उत्पन्न येतं? पण येते की, पण कसं मरझर झाली तर काय 2-2.5-3 लाखापर्यंत होते. 3 लाखापर्यंत होतंय. आणि 3 लाखापर्यंत म्हटलं तरी वर्षाचे 12 महिने असतात, तर तुम्हाला जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये पगार ह्या मेंढी पालनातनं सुद्धा पडतोय. पण कष्ट बी तसं हो, नाही कष्ट तर करावंच लागल. कष्ट केल्याशिवाय नाही. नोकरीला जाणाऱ्याला सुद्धा लय मोठा सासरवास असतोय. आहे की नोकरीवरच विषय वेगळा आला, सावलीला बसून आलं. हा, आणि आमचं तर उन्हात तानात पावसात कशी काय यंदा पावसाची परिस्थिती वगैरे? पावसच नाही, कशाची परिस्थिती काय. सरकारला काय मागणी आहे व्हिडिओच्या माध्यमातून? आता बरेच जण म्हणतात जनावरांच्या चारा छावण्याचा वगैरे विचार चाललाय, तर मेंढ्या आणि शेळ्यांचा सुद्धा चारा छावणीमध्ये समावेश केला पाहिजे, किंवा काय मागणी आहे तुमची? मागणी काय, त्यांचे खाद्य काय असेल ते भुईमुगाचे याल म्हणा, मकाच्या कुट्या त्या दिल्या पाहिजे. त्या मेंढरांना सुद्धा छावणी, पाण्याचं सोय झाली पाहिजे. आता तुम्ही एवढ्या मेंढरांना टँकरचं विकत पाणी घेऊन टप्पामध्ये पाचताय. टँकरचं काढतोय, नाही तर असं दोरीनं बांधून काढतोय हिरीतलं पाणी. ओके, धन्यवाद राजगे दादा, तुम्ही खूप छान माहिती दिली. त्याच्यानंतर या ठिकाणी ताई साहेब आहे, तर ताईला ओके तुम्हाला बोला येत नाही. तर मित्रांनो, हे होते एक बकरी पालकांचा आम्ही ऑन द स्पॉट म्हणजे ग्राउंडवरती जाऊन यांचं जीवन कसं असतं किंवा काय असतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, तुम्ही ह्यांची बकरी बघू शकत असाल. जीव लावल्याशिवाय सुद्धा एवढी चांगली बकरी कुणाची राहू शकत नाही, ती वेळ दिल्याशिवाय. जेवण संध्याकाळी 8-10-11 वाजता आम्हाला जेवायला. होय, ओके, धन्यवाद, खूप छान माहिती दिली. तर मित्रांनो, पुन्हा आमचं गाव जाधववाडी, मानदेश न्यूज म्हणून चॅनल आहे युट्यूबला, मानदेश न्यूज सर्च करायचं, तिथं ही बातमी दिसल. मित्रांनो, पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका शेती मातीशी निगडीत व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.